सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि हम सब लोग बहुत उत्सुक हैं। ये नाटक जो हमने गुजराती में प्रेज़ेंट किया था, बहुत अच्छी तरह से प्रतिसाद मिला था उसका। तो मराठी में करना तो और गर्व की बात है हमारे लिए, क्योंकि ये जो सब्जेक्ट हम प्रेज़ेंट करने जा रहे हैं ना, कहते हैं कि गुजराती हो या मराठी हो या हिंदी हो, लेकिन लैंग्वेज इज़ नो बैरियर। और मैंने कोड मंत्र भी पहले डायरेक्ट कर चुका हूँ मैं मराठी में। तो मैं बहुत ही एक्साइटेड हूँ कि सफ़रचंद भी अब मराठी में होने जा रहा है, और वो बहुत जल्दी आप सबके सामने आने वाला है, और हम पूरी तैयारी के साथ आप सबके सामने आने वाले हैं। और मुझे आशा है कि आप सब लोग उतने ही उत्साह से ये प्ले को एक्सेप्ट करेंगे जितनी उत्साह से आपने कोड मंत्र को सराहा था, और उसे आप लोगों की वजह से ही बहुत अच्छी तरह से एक रनिंग मिला था। सो मैं यही चाहूँगा कि सफ़रचंद में भी मैं वही चीज़ रिपीट करना चाहूँगा, और हमारी टीम आपके सामने बहुत अच्छी तरह से ये प्रेजेंट करेगी। गुजराती में कितना प्रयोग हो चुके हैं? गुजराती में इनके अभी 85 प्रयोग हो चुके हैं, और आगे भी हमारी सफ़र जारी है। और हमारे जो गुजराती के प्रोड्यूसर हैं भरत भाई ठक्कर, उन्होंने ये तय किया था कि क्यों ना अब साथ साथ मराठी में भी सफ़रजन, जो गुजराती में होता है सफ़रजन और मराठी में उसको सफ़रचंद कहते हैं, यही नाम से हम लोग यही प्ले प्रेजेंट करने जा रहे हैं। एज ए डायरेक्टर आप मराठी गुजराती का मराठी का ये कर रूपांतरित कर रहे हो, किस तरह चेंजेस रहेगा ड्रामा में? क्या वही सेम रहेगा क्या? ड्रामा में चेंजेस सिर्फ एक चीज़ का रहेगा, वो है लैंग्वेज। वहाँ पर गुजराती हिंदी माहौल में हम लोगों ने पूरा नाटक तैयार किया हुआ है। अब यहाँ पर गुजराती की जगह मराठी होगा। बाकी रही बात थीम की या कैरेक्टर की या सारी चीज़ हम लोगों ने एब्सोल्युटली सिमिलर रखी है, क्योंकि कुछ प्ले ऐसे होते हैं कि जो जिसको थोड़ा सा भी हिलाओ तो काफ़ी कुछ चीज़ें हिल जाती है। और गुजराती में जो सक्सेस हमें मिला है, वो बात को ध्यान में रखते हुए हमें लगता है कि हम मराठी में भी सफ़रचंद उसी कन्विक्शन के साथ प्रेजेंट करें। सर, इसमें आर्टिस्ट में कितने लोग जुड़े हैं? आर्टिस्ट में करीबन 9 कास्ट है। इसमें 9 आर्टिस्ट प्ले में काम कर रहे हैं। कुछ कुछ आर्टिस्ट एक साथ 2-2, 3-3 परफॉर्मेंस करेंगे, पात्र वो पेश करेंगे। तो करीबन 9 लोग हैं जो इसमें परफॉर्म करेंगे। सर, ये नाटक आहे कोडमंत्रसारखं नाटक हे पहिलं आलं मराठी रंगभूमीवर, म्हणजे गुजरातीत ते हिटच होतं. त्याचा मी त्यावेळेला परफॉर्मन्स पाहिलेला आणि फारच छान झालेला होता. आम्हाला त्यातली काही माहिती नव्हती, सामान्य माणसाला ती त्या नाटकाने करून दिली, आणि त्याच्याच बॅकग्राऊंडवर हे नाटक आज झालेलं आहे. या दोन्ही नाटकातला एक कॉमन म्हणजे की मराठी नाटकं ही लेखकाची असतात. ही दोन्ही, जसं सिनेमा हे दिग्दर्शकाचं असतं, तशी ही दोन्ही, हे दुसरं आलेलं मराठी रंगभूमीवरचं नाटक हे दिग्दर्शकाचं आहे. आज दिग्दर्शक जर राजेश जोशी नसते तर मला नाही वाटत असा परफॉर्मन्स झाला असता. त्यामागे त्यांची मेहनत आहे, त्यांची बुद्धी आहे, त्यांचं सगळंच पडायला लागलेलं आहे. पण सफरचंद आणि मगाशी त्यांनी सांगितलं सफरजंग, म्हणजे गुजरातीत सफरजंग आणि मराठीत सफरचंद. तर मी गुजराती बघायला गेलो तेव्हा मी सफरचंदच ऐकलं होतं, त्याच्यामुळे मला काही फरक वाटला नाही त्याच्यामधला. आणि सफरचंद हे फळ आहे, तर ते कॉमन वाटतं ना की सफरचंद, पण ॲक्च्युअल आल्यानंतर त्या सफरचंद खरं काय आहे हे त्या नाटकात दिसलं. आणि त्यातल्या आज मी तर एक सांगेन की मराठी रंगभूमीवर शेवटी तुम्ही जेवढं भव्य दिव्य कराल तेवढं लोकांना आवडतं. म्हणजे 500 रुपये तिकिटा काढून आलेल्या माणसाला जर तेवढं दिसलं तर तो बाहेर जाऊन सांगतो की मला हे नाटक बघायचं आहे. तसं हे कोडमंत्र नंतर आलेलं सफरचंद हे नाटक, सफरजंग म्हणत नाही आहे मी, सफरचंदच, तर ते नाटक मराठी रंगभूमीवर अगदी धुमाकूळ घालेल हा माझा अगदी विश्वास आहे. आपने अभी तक
ड्रामा दिए जैसे कि कांजी और अपना कोड मंत्र है, अपनी इसकी ड्रामा आप मराठी में क्यों लाना चाहते हो? क्योंकि ऐसे इसमें क्या खासियत है कि ये मराठी में आके सक्सेस हो जाएगा? देखिए सर, जहाँ तक रंगभूमि का सवाल है, महाराष्ट्र में 2 रंगभूमि बहुत अच्छी तरह से प्रचलित हुई है, मराठी रंगभूमि और गुजराती रंगभूमि। कमर्शियल प्लेटफॉर्म भी बहुत बड़ा है दोनों के लिए। प्लस मराठी एक आर्ट ऐसा है, नाटक का एक आर्ट ऐसा है जो देखकर भी मैं काफ़ी कुछ चीज़ें सीखा हूँ, जो गुजराती में जब करता हूँ ना, तब मुझे हमेशा ये लगता है कि ये नाटक मराठी में होना चाहिए, क्योंकि मराठी में जो प्रेक्षक है, वो प्रेक्षक है ना, वो नाटक प्रेमी होते हैं। तो ये जो चीज़ है ना, वो मुझे बहुत अच्छी लगी। जब मुझे ये पता चला कि एक बार मैं शिवाजी मंदिर थिएटर में सुबह को 11 बजे का शो मैंने जब सुना और वहाँ पर मैंने क्राउड देखा, तो लगा कि बाप रे, ये तो सिर्फ मराठी में ही पॉसिबल है। हम गुजरातियों में भी इतना पॉसिबल नहीं है कि सुबह को 11 बजे आपको ऑडियंस मिले। सो तब मुझे पता चला कि ये जो अप्रिसिएशन है ना उनका, तो उनको ये दो जो वो चाहते हैं। जो हम चाहते हैं ना, वो उनको देंगे ना, तो वो तो बेचारे एक्सेप्ट करेंगे, लेकिन वो है ना नया कुछ चाहते हैं और हम नया देने के लिए काबिल है। तो मुझे ऐसा लगा कि ये जो चीज़ है ना, वो सिर्फ गुजराती तक सीमित ना रखते हुए मराठी में भी बहुत वास्टनेस मिलेगा उसको। एंड दैट इज़ द रीज़न कि हम लोगों ने सब ने, जब भरत भाई के साथ मेरी बात हुई, जब दादा के साथ बात हुई, तो यही बात सबके ध्यान में थी कि ये मराठी में करना ही चाहिए। और मुझे आज बहुत खुशी है, आज ये बोलते हुए भी मुझे बहुत एक्साइटमेंट हो रहा है कि मैं मराठी में ये दूसरा प्ले कर रहा हूँ कोड मंत्र के बाद, और आगे तो जारी ही रहेगी सफ़र। लेकिन आई एम सो हैप्पी एंड एक्साइटेड कि ये प्ले मैं प्रेजेंट कर रहा हूँ मराठी में। राजेशजी, मराठीमधलं कुठलं नाटक तुम्हाला जास्त आवडलं? तुम्ही आतापर्यंत खूप पाहिली असतील, तर तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं नाटक कुठलं? अरे बाप रे, मराठी में कितने ड्रामा है, किस किस के नाम ले सर? ती फुलराणी। तो ये एक, देखिए सर, क्या है ना कि बहुत सारे बहुत अच्छे अच्छे नाटक आ गए हैं मराठी में। तो एक नाम लेकर मैं दूसरे को वो बिलो डिग्निटी करना नहीं चाहता हूँ, बट मराठी इंडस्ट्री काफ़ी सुलझी हुई, अच्छे अच्छे नाटक आए हैं, देखे हैं, बहुत कुछ सीखे हैं हम बचपन से, और आज वही मराठी इंडस्ट्री में हम ये प्रेजेंट करने जा रहा है। ये बड़ी बात है। उसके बारे में क्या कहना चाहोगे अजय भाई से? ये जो सारे लोग बैठे हैं ना, वो कहते हैं ना बैकबोन, जो भी नाटक है ना, वो नाटक है ना, वो हमेशा टीम वर्क से बनता है। एक व्यू पॉइंट होता है, जो नाटक का व्यू पॉइंट होता है, वो डायरेक्टर होता है। डायरेक्टर जो होता है ना, वो जसोदा होती है, क्योंकि देवकी हमारी अगर स्नेहा देसाई आई है तो मैं स्नेहा देसाई को यहाँ पर प्रेजेंट करता। वो देवकी है हमारे इस नाटक की। ये हमारा नाटक कृष्ण है, देवकी ने जन्म दिया है, मुझे इसको पाल पोस कर बड़ा करना है। उसके बाद है ना, ये जो है ना, वो सारे कृष्ण के भक्त हैं, जो कृष्ण को बहुत अच्छी तरह से सराहा के खिला कर आगे भगवान बनाएंगे। तो ये एक प्रोसेस है। जब नाटक जन्म लेता है तो वो राइटर का होता है। जब नाटक रिहर्सल में पलता बढ़ता है तो वो दिग्दर्शक का होता है। लेकिन जब कर्टन खुलता है तो उसके बाद ये नाटक की जिम्मेदारी लेने वाले यहाँ पर बैठे हुए ये प्रोड्यूसर्स हैं, जो भरत भाई है, जिन्होंने बहुत अच्छे अच्छे नाटक दिए हुए हैं। जबकि आपने मुझे कहा ना कि कांजी विरुद्ध कांजी, वैसे मैंने वो डायरेक्ट नहीं किया था, लेकिन इन्होंने ये प्रोड्यूस किया था। बहुत अच्छा ड्रामा, इन्होंने बहुत सारे ड्रामा प्रोड्यूस किए हैं। दादा के बारे में मुझे बताना थोड़ा बहुत ही ऑकवर्ड लग रहा है, क्योंकि मराठी इंडस्ट्रीज़ में उन्होंने ना क्या बताऊँ मैं, सर पैर सब कुछ डूबा हुआ है इंडस्ट्री में। तो उनके बारे में बताकर मैं उनकी गरिमा को कम करना नहीं चाहता हूँ। अजय कसुरडे हमारे साथ कोड मंत्र में जुड़े हुए थे, काफ़ी एनर्जेटिक है, काफ़ी नया कुछ करना चाहते हैं। और मैं खुश हूँ कि कोड मंत्र के बाद अजय कसुरडे के साथ मैं वापस एक प्रोजेक्ट करने जा रहा हूँ। प्रवीण भोसले की अगर मैं बात करूँ तो ये इंटरनेशनल लेवल के प्रोजेक्ट कर चुके हैं और बहुत ही बढ़िया काम कर चुके हैं। उनका खुद का एक जो मेकिंग ऑफ सेट्स होता है, जैसे कि मैं यहाँ पर
संदेश बेंद्रे जी का नाम लेना चाहूँगा कि जिन्होंने इतनी बेहतरीन डिज़ाइन बनाई थी और इन्होंने इनको इम्प्लीमेंट किया था और इतना बेहतरीन विजुअल तैयार किया था। और विजुअल की जब बात आती है तो मैं भवतेश भाई को कभी भूल नहीं सकता, क्योंकि भवतेश भाई ने जिस तरह से इनकी लाइटिंग को कंसीव किया है वो काबिले तारीफ़ है। ये बोलूँगा तो मुझे लग रहा है कि हम हमारे ही प्ले की तारीफ़ करेंगे, लेकिन ऐसा नहीं है। नाटक किसी एक व्यक्ति से नहीं बनता है। एक व्यक्ति नाटक के पॉइंट ऑफ व्यू को देता है, वो डायरेक्टर होता है, लेकिन एक डायरेक्टर को सबसे बड़े जिसको राइट हैंड बोलते हैं या लेफ्ट हैंड बोलते हैं उनकी ज़रूरत है। ये सब सारे हैं ना हमारे मेन इंग्रेडिएंट्स है, जिसके बिना ये प्रोजेक्ट कभी पूरा नहीं हो सकता। वन मोर नेम आई वुड लाइक टू टेक इज सचिन संघवी एंड जिगर। तो ये दोनों है जिसने ये इतना अच्छा म्यूज़िक प्रदान किया है और इतना यूनिवर्सल म्यूज़िक बनाया है कि चाहे आप गुजराती में करो, इंग्लिश में करो, हिंदी में करो या मराठी में करो, सारी चीज़ें बहुत अच्छी तरह से उन्होंने वर्कआउट किए। सो आई एम रियली ग्लैड कि मेरे साथ मेरे इतने अच्छे लोग जुड़े हुए हैं, जिसकी वजह से मैं ये प्ले को बहुत अच्छी तरह से प्रेजेंट कर पाया हूँ गुजराती में। एंड आई एम श्योर कि मराठी में भी मैं उतनी ही हायर लेवल पर कर पाऊँगा। मैं मुग्धा जी का भी नाम लेना चाहूँगा जिन्होंने ये प्ले को एडॉप्ट किया है। और रही बात एक्टर्स की, मैं सारे एक्टर्स के साथ पहली बार जुड़ा हुआ हूँ, लेकिन पहली बार जब मैं मिला तो मुझे ऐसा लगा नहीं कि मैं उनके साथ पहली बार जुड़ा हुआ हूँ। सारे एक्टर्स इतने एंथ्यू है और इतने ही एक्साइटेड है और मुझे पता है कि ये लोग भी कहीं पर गुजराती से कम नहीं होंगे, इतनी मेरी गारंटी। आप कहना चाहोगे मैं सबसे पहले तो राजू भाई का सबसे बड़ा फ़ैन रहा हूँ, क्योंकि मैं जब भी नाटक में आया तभी आई वॉज नथिंग। तो मैंने जब भी शुरुआत की, जब भी मैं बैक स्टेज में से आया तो उनके नाटक में करता था बैक स्टेज में। तो तभी मुझे ऐसा था कि जब भी मैं बड़ा कुछ करने जाऊँगा ना तो पहले राजू भाई के पास जाऊँगा, और वो मेरा ड्रीम था कि मेरा एक प्ले राजू भाई डायरेक्ट करें, एंड दैट वाज कोड मंत्र। आफ्टर ईयर्स, उसके पहले मैंने बहुत सारे प्लेस दिए, लेकिन कोड मंत्र ने मेरे को भरत नारायण दास ठक्कर जो बोला गया वो मुझे, मेरे पिताजी को भी उनके आशीर्वाद है कि मैं यहाँ पे हूँ। और मैं राजू भाई को ऐसी ही चीज़ ला के देता हूँ कि जो मुझे पता है कि और कोई नहीं कर पाएगा, वो सिर्फ राजू भाई कर पाएंगे। तो मैं वैसी चीज़ें ढूंढता हूँ कि वैसा क्या ला के दूँ कि मैं कुछ जादू करूँ स्टेज में। और सच में ये प्ले में भी वो ही जादू होने वाला है। जब भी मराठी रंगभूमि पे आएगा ना तो मुझे पता है कि जब भी राजू भाई आएंगे आगे तो गुजराती से एक स्टेप ऊपर ही होगा। और जो हमारी टीम है वो टीम मुझे इतनी अच्छी मिली है कि उतने अच्छे वाइब्रेशंस मिले कि मुझे कोई भी बातें करने में या उनके साथ व्यवहार करने में इतना अच्छा लगा कि हम लोग को वो समय भी नहीं लगा और लगा कि हम लोग फैमिली है। तो इसके लिए ये चीज़ को मैं सफरचंद को कोड मंत्र से भी ऊपर देख रहा हूँ अभी। जो मैंने कोड मंत्र में मराठी में किया है, 300 शोज किए, लेकिन ऊपर वाले की मेहरबानी होगी तो वो उससे भी ऊपर जाएगा सफरचंद। और मैं चाहता हूँ कि ये सफरचंद मराठी रंगभूमि पे आए। मेन राजूभाईंबद्दल सांगायचं तर राजूभाईंचे प्ले मी जवळजवळ इंटर कॉलेजेटपासून त्यांच्याबरोबर मी करत आलेला आहे आणि राजूभाईंचे जेवढे प्ले झाले त्यातले जवळ 80% प्ले त्यांच्याबरोबर मी काम केले। त्यांचा तर एक्सपिरियन्स आहे, त्याचबरोबर मला पण ज्या संधी मिळाल्या त्यात मी चांगलंच काम करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या नाटकात मी प्रथमच प्रोड्युसर म्हणून येतो आहे, कारण की एक याची धाटणीच नाटकाची एक वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यामुळे मला भावलेलं आहे चांगलं नाटक आणि त्यामुळे मी हे ॲज अ प्रोड्युसर म्हणून हे नाटक केलं। माझं नाव संदेश बेंद्रे आणि सफरचंद नाटकाची नेपथ्याची जबाबदारी माझ्यावरती आहे। गुजरातीमध्ये सुद्धा हे प्रोजेक्ट त्या टीमशी मी जोडलो होतो। स्पेशल थँक्स असेल मला भरत ठक्कर, राजेश जोशी,
प्रवीण भोसले आणि अजय सर यांचे, जे आमचे निर्माते आहेत ह्याच्याविषयी. जेव्हा मी गुजरातीमध्ये प्रथम केलं तेव्हा खूप एक्सायटेड होतो, टेन्शनही होतं. वेगळा विषय, वेगळ्या प्रकारचं नेपथ्य करायचं होतं आणि होपफुली तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा तोच फिरता रंगमंच बघायला मिळेल आणि खूप आवडेल अशी आशा करतो. कारण आमच्याबरोबर टीममध्ये आमचे कलाकारसुद्धा तगडी स्टारकास्ट असल्यामुळे ही सगळी एक भट्टीच चांगली जमून आलेली आहे. तर मी खूप खूप मनापासून थँक्स देईन पूर्ण प्रोडक्शन टीमला. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद शेलार. मी हे सफरचंद नावाचं नाटक गुजरातीत पाहिलं होतं. गुजरातीत पाहिल्यावर मला असं वाटलं की वा, काय छान नाटक आहे. आणि थोड्याच दिवसात भरत ठक्कर यांचा मला फोन आला की आपण हे नाटक मराठीत करतो आहे आणि तुला त्याच्यात काम करायचं आहे. तर मी खूप आनंदी झालो, कारण हे नाटक लोकांनी आवर्जून बघावं असं आहे. त्याची थीम आणि मुळात जे व्हिज्युअल्स क्रिएट केले आहेत राजेश जोशी यांनी, जे दिग्दर्शक आहेत, ते अफलातून आहेत सगळे. म्हणजे सेट, तुमचं प्रकाश योजना, स्क्रिप्ट, दिग्दर्शन आणि मग आर्टिस्टचा परफॉर्मन्स, हे सगळं जुळून आल्यावर एक उत्तम नाटक आहे आणि खूप छान, बघायला खूप मजा येते. प्रेक्षकांनी आवर्जून बघावं. धन्यवाद. नमस्कार, माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मी शंतनू मोघे. आज आम्ही सगळे इकडे जमलो आहोत ते सफरचंद नावाच्या एका नवीन मराठी नाटकाच्या मुहूर्तासाठी. हे नाटक पूर्वी गुजराती रंगमंचावर येऊन गेलेलं नाटक आहे आणि अत्यंत प्रभावीपणे सादर केलं गेलेली एक कलाकृती म्हणता येईल असं आहे. आणि तेच आता परत एकदा मराठी रंगभूमीवर येत आहे, याचा प्रचंड आनंद आहे. त्याचा एक छोटासा का होईना भाग होता येण्याचं एक भाग्य लाभलं, ह्याचं खूप मोठं समाधान आहे. आणि जसं आम्ही सगळे जसं मानतो, ॲक्टर्स, डिरेक्टर्स सगळेच, की नाटक हे बेसिकली स्पोकन वर्ड म्हणजे भाषेचं माध्यम आहे. नंतर अभिनय येतो, हे सगळं ह्याच्यात आहेच. त्याचबरोबर एक प्रचंड तगडा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे सगळं फक्त भाषेतून न मांडता व्हिज्युअली पण ते तितकंच तगड्या रीतीनं रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून, मी ह्याचा गुजराती शो बघितला होता, आणि प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा प्रेक्षागृहात बसतो आणि पडदा उघडतो, त्याच्यानंतर एक अफलातून अनुभव आपल्याला प्रेक्षक म्हणून बघायला मिळतो. तोच अनुभव आता मी प्रेक्षकाच्या खुर्चीत बसून बघितलेला आहे. आता रंगमंचावर जाऊन अभिनेत्याच्या रोलमधून पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मायबाप रसिक मराठी प्रेक्षकांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल माझा. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की जेव्हा हे नाटक रंगभूमीवर येईल, नाही त्याचं लोकार्पण किंवा रसिकार्पण होईल, तेव्हा प्रत्येकाने आवर्जून नाट्यगृहात या आणि हे नाटक बघा. मराठी रंगभूमीवर नक्कीच एक वेगळा आणि वन नॉच अप प्रयत्न आमच्याकडून असणार आहे, ह्याची मी तुम्हाला हमी देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संजय जमखंडी. तुम्ही मागापासून ऐकत असाल की प्रत्येकजण सफरचंद या नाटकाच्या लिखाणाविषयी आणि त्याच्या सादरीकरणाविषयी भरभरून बोलतो आहे. आणि खरंच ते नाटक हे सगळं डिझर्व करतं. मी पहिल्यांदा जेव्हा सफरचंदाचा गुजराती नाटकाचा प्रयोग बघितला, मी भारावून गेलो होतो. पडदा उघडल्यानंतर जी पहिली फ्रेम येते, मी असं ऐकलं होतं की जेव्हा या नाटकाचा नेहरूला प्रयोग झाला होता, तेव्हा फक्त पडदा उघडल्यानंतर नाटकाला स्टँडिंग ओवेशन आणि क्लॅप्स मिळाले होते. जनरली हे उलट असतं की नाटक संपल्यावर या गोष्टी घडतात. या नाटकाची सुरुवात अशी झाली होती आणि ते नाटक मराठीमध्ये ॲडॅप्ट होतं आहे आणि मला त्याचा भाग होता येतंही याचा मला प्रचंड आनंद आहे. मग मला शंतनूदासोबत काम करता येतं आहे, प्रमोदासोबत काम करता येतं आहे. प्रमोददादाला मी एकांकिकांपासून बघतोय, तो मेंटॉर आहे माझा नाही म्हटलं तरी. त्याच्या कित्येक एकांकिका त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आहे आणि या सगळ्या टीमचा मला भाग होता येतं. हा माझा माझी अचीवमेंट आहे, वन ऑफ माय अचीवमेंट्स मी असं म्हणेन. आणि हे खूप सुंदर नाटक आहे. मी या नाटकाचा भाग आहे म्हणून नाही सांगत, पण भरत ठक्कर सरांनी ज्यांनी गुजरातीमध्ये खूप सुंदर नाटकं प्रोड्यूस केली आहेत, जसं कांची विरोध कांची झालं, कोडमंत्र झालं, त्यांचं हे प्रोडक्शन आहे. आणि बिलीव्ह मी, ते तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट नाही करणार. एक प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की एक छान नाट्यानुभव घेण्यासाठी, एका चांगल्या अनुभूतीसाठी, छान प्रचितीसाठी तुम्ही हे नाटक जरूर बघा. स्नेहा देसाईचं लिखाण आहे, मुग्धा गोडबोले ज्या आत्ता मराठी मालिकांमधल्या वन ऑफ द बेस्ट रायटर्स आहेत, त्यांनी हे नाटक अडॅप्ट केलं आहे. त्यांनी भावानुवाद केला नाटकाचा. त्याच्या व्यतिरिक्त संदेश दादा ज्यांनी बऱ्याच नाटकांचं नेपथ्य केलं आणि इथं त्याने जादूच केली आहे. गुजरातीतले आमचे ज्येष्ठ प्रकाश योजनाकारांनी जे काही केलं आहे, इथे काश्मीरचा जो इफेक्ट आमच्यासमोर जे काही वातावरण निर्मिती केली आहे, ते बघण्यासाठी, सचिन जिगरचं म्युझिक ऐकण्यासाठी तुम्ही प्लीज आमच्या नाटकाला नक्की या.
आम्ही तुमची वाट बघतोय. थँक्यू. आता सगळ्यांनी सगळं सांगितलेलंच आहे त्यामुळे फक्त एकच सांगेन की म्हणजे रिॲक्शन्स कसे येतात आतापासूनच लोकांच्या, म्हणजे कट्ट्यावर आपण एकत्र जमतो मित्र वगैरे, तर त्यातला एक मित्र आहे की त्याने अजूनपर्यंत नाटक बघितलं नाही. तर असाच विषय निघाला की मी असं एक प्रोजेक्ट करतो आणि असं आहे, म्हणजे कसं आहे, तर त्याला म्हटलं तू 70 mm सिनेमा बघतोय असा तुला फील येणार आहे, लाईव्ह सिनेमा बघतोय हा फील येणार आहे, पण असं असतं काय, तू ये ना प्रयोगाला. म्हणजे आपण हे अतिशयोक्ती नाही आहे, पण ते दिसतंय सगळं, त्यानुसार सर्वांची मेहनत आहे, सेटपासनं प्रोडक्शनपासनं सर्व लेवलला. ती त्याची एक्साइटमेंट वाढली आहे की नाही मला प्रयोग बघायचाच आहे. त्याने कधी प्रयोग बघितला नाही आजपर्यंत मराठी असून, म्हणजे असतात असे जण असतात. तर तो म्हणतो नाही मी बघणार, आणि मी त्याला म्हटलं की तू एकदा बघ, पुन्हा तू 4-5 वेळा येशील बघायला. तर या रिॲक्शन आणि या पॉझिटिव्ह वाईब्स मिळणं सुरुवात झाली आहे, आणि तुम्ही इतक्या प्रेमाने सर्व विचारतात आणि कव्हर करतात, खूप आनंद वाटला. आणि हीच पॉझिटिव्ह वाईब्सने आपण कोडमंत्राचे 300 केले होते, आपण 3000च्या वर जाऊ किंवा रादर दॅन त्याच्या जास्त करू, हीच देवाचरणी. आणि रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती की त्यांनी भरपूर प्रेम द्यावं सर्वांना, सर्वच नाटकांवर, आणि आमच्यावर पण जास्त द्यावं.